श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे. जर तुम्ही स्वामी भक्त आहेत किंवा स्वामी सेवेमध्ये नवीन आहात तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करायला हवे. स्वामी चरित्र पारायणाचे अनेक फायदे आहेत. आपण स्वामींचे पारायण करताना चुकत तर नाही ना, हा प्रश्न अनेक भक्तांना पडतो. म्हणूनच मी पारायणविषयी महत्त्वाची माहिती दिलेली आहे, ज्यामुळे पारायण करताना कुठलीही चिंता तुम्हाला वाटणार नाही. चला तर मग आज जाणून घेऊया श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण पद्धती. पारायण कधी करावे. श्रींच्या भक्तीला आणि सेवेला काळ वेळेचे बंधन नाही. तथापि पारायणासाठी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो. दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना 3 दिवसांचे पारायण करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे. आपली श्रद्धा, भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीचे 3, 7, 11 आणि 21 अशी पारायणे करावी. किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल. तर पारायणाची वेळ. पारायण हे सकाळीच स्नान झाल्यानंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे. पारायणाची पद्धत. वेळ निश्चित केल्यास उत्तमच असते. स्नान करून शुद्ध वस्त्रे नेसावी, मस्तकी गंध लावावा, नित्याची देवपूजा करावी, कुलदैवत, इष्टदैवत, गुरुदेव आणि श्री स्वामी समर्थांचे स्मरण करावे व पारायणाला प्रारंभ करावा. पारायणाला प्रारंभ करण्याआधी उजव्या तळहातावर परिभळ पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ततेसाठी हे पारायण करीत आहोत हे बोलावे. अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींच्या चरणी प्रार्थना करून ते पाणी तामणात सोडावे. हे पाणी नंतर तुळशीत टाकावे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे. पद्धती आणि फलश्रुती. पारायणाची व्यवस्था कशी करावी तर चौरंगावर उत्तम वस्त्र अंथरून ठेवावे. त्यावर श्री स्वामींची तस्वीर किंवा मूर्ती ठेवावी. त्याच्या भोवतीने रांगोळी काढावी, समई लावावी. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी. गंधाक्षता आणि पुष्प वाहून पोथीचीही पूजा करावी. पारायण. आसनावर बसून श्री नाव आणि पोथीला वंदन करून आणि आतील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. या समयी श्री स्वामी महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा. चित्त प्रसन्न असावे. वाचन चाललेले असताना साजूक तुपाचा अखंड दिवा लावावा. तसेच वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध, हळद, कुंकू आणि फुले व्हावी. उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करावे. तसेच नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा. पारायणाच्या शेवटच्या दिवशी ब्राह्मणास आणि ब्राह्मण दाम्पत्यास भोजन, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास शिदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. तर चला जाणून घेऊया पारायणासाठी कोणते नियम पाळणे आवश्यक आहे. पारायणासाठी सकाळी स्नानानंतर आणि नित्य देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे. स्वच्छ वस्त्रे परिधान करून मस्तकी गंध लावावा. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करून पारायणाला सुरुवात करावी. आसनावर बसून श्रीचे नाव आणि पोथीला वंदन करून शांतपणे वाचन करावे. पारायण चालले असताना साजूक तुपाचा अखंड दिवा लावावा. वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध, हळदी, कुंकू आणि फुले व्हावी. उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करावे. नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा. पारायण करताना पाळावयाचे विशेष नियम कोणते तर वाचन करताना मन नेहमी एकाग्र ठेवावे. इतर विचारांना दूर ठेवावे. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा. वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा. पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे. पारायण काळात सदाचाराने राहावे. ब्रह्मचर्य पाळावे. वादविवाद, भांडण, तंटे टाळावीत. श्रींचे नामस्मरण करावे. त्यांच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे. तर स्त्रियांनी पारायण करताना काय विशेष काळजी घ्यावी तर मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी पारायण करणं टाळावं. जर पारायण चालू असेल आणि मासिक पाळी सुरू झाली तर पारायण थांबवा आणि शुद्धीकरणानंतर पुन्हा सुरू करा. या काळात श्री स्वामींच्या नामस्मरणावर आणि चरित्र कथांच्या वाचनावर लक्ष केंद्रित करा. गर्भवती स्त्रियांनी पारायण करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुलांची काळजी घेणं आवश्यक असल्यास पारायणासाठी वेळेचे नियोजन योग्य रीतीने करावं.
घरातील जबाबदाऱ्या आणि पारायण यांच्यात समतोल राखणं आवश्यक आहे. तर चला जाणून घेऊया पारायणाचे काय फायदे आहेत. स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायणाचे फायदे. पारायणामुळे मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते. भक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. संकटांवर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात. आरोग्य सुधारण्यास मदत होते. कुटुंबात सुख, समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो. शिक्षण आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन होते. मनशांती आणि समाधान प्राप्त होते. क्षमाशीलता, सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. समाजात आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. बंधुभाव, प्रेमभाव आणि परोपकार भावना वाढते. समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळते. तसेच रोग बरे होण्यासाठी 7 पारायण केल्याने रोग बरे होण्यास मदत होते. गंभीर आजारांमध्येही पारायणाचा लाभ मिळू शकतो. श्रद्धा आणि आत्मविश्वासाने पारायण केल्याने रोगमुक्तीची शक्यता वाढते. शिक्षणातील प्रगतीसाठी 7 पारायण केल्याने शिक्षणात प्रगती होते. एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. अभ्यासात यश मिळण्यासाठी मार्गदर्शन होते. विवाह आणि नोकरीसाठी 1 पारायण केल्याने विवाह आणि नोकरी मिळण्यास मदत होते. योग्य आणि सुयोग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता वाढते. इच्छित नोकरी मिळण्यासाठी मार्गदर्शन होते. स्थावर मालमत्तेच्या कामांसाठी 7 पारायण केल्याने यश मिळते. मालमत्ता खरेदी, विक्री आणि भाड्याने देण्यासंबंधी अडचणी दूर होतात.